चक्रधरा स्वामी चक्रधरा जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा ज्ञानदेवनी उद्धारिसी तू ज्ञानदेवनी उद्धारिसी तू सकल जीवांचा हितकारक तू सकल जीवांचा हितकारक तू देवा परमेश्वरा स्वामी चक्रधरा जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा तो शक्तीचा मालक असता तू शक्तीचा मालक असता चराचरावर तुझीच सत्ता चराचरावर तुझीच सत्ता दे अभय करा स्वामी चक्रधरा जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा दुःखहारक तू सुखदायक तू दुःखहारक तू सुखदायक तू मूळ अविद्येचा छेदक तू मूळ अविद्येचा छेदक तू आनंदाचा झरा स्वामी चक्रधरा जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा लीळांचे चिंतन घडावे लीळांचे चिंतन घडावे जीवन आमचे पावन भावे जीवन आमचे पावन भावे पुलकित वाली धरा स्वामी चक्रधरा जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा जय श्री चक्रधरा स्वामी
चक्रधरा स्वामी चक्रधरा सर्वज्ञ श्री चक्रधार स्वामी की जय। दंडवत प्रणाम। दंडवत प्रणाम। एक मिनिट दंडवत प्रणाम। दंडवत प्रणाम। आदो देवकी देवकर भजनम गोपी गृहे वर्धनम माया। व्यवस्थित येतं? कंसच्छेदन कौरवादिहरणम कुंती सुता पालनम एतद् भागवते पुराण कथितम श्रीकृष्ण लीलामृतम श्रीकृष्ण लीलामृतम श्री गोपाल कृष्ण। आवाज व्यवस्थित येतो? सर्वप्रथम मी साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधरांच्या श्रीचरणी नतमस्तक होते। तसेच राऊळ माय व राऊळ बाग श्री गोविंद प्रभूंच्याही श्रीचरणी नतमस्तक होते। माझ्या जीवनाला लाभलेला परिसस्पर्श कैवल्यवासी अमरावती निवासी श्री मोठे बाबाजी तसेच माझे धर्मनिमित्त कैवल्यवासी फलटण निवासी श्री बाबाजी या द्वय गुरुवर्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करते। माझे धर्मपिता विद्वत रत्न ज्ञान रत्न परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय प्राप्तस्मरणीय तरळगाव निवासी गुरुवर्य श्री गुरुजी यांना दंडवत प्रणाम करते। श्री गोविंद प्रभू सेवा मंडळ पनवेल याचे सर्व कार्य करते। पनवेल निवासी या ठिकाणी उपस्थित अच्युत गोत्रीय परिवार तसेच ज्यांच्या नियोजनातून मला ही धर्मसेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालं ते ज्येष्ठ गुरुबंधू परमपूजनीय परमादरणीय तरडगाव निवासी बापूजी आपल्या सर्वांना एका सूत्रामध्ये बांधून ठेवत आहेत गेल्या 4 दिवसांपासून। त्या बारामती निवासी परमपूजनीय परमादरणीय नम्रताताई माझ्या समवेत आलेल्या परमपूजनीय परमादरणीय तरडगाव निवासी पल्लवीताई आपण सर्वांना दंडवत प्रणाम करून आजच्या चिंतनाला सुरुवात करते असं म्हणण्यापेक्षा सुरुवात करूया। कारण चिंतन हे मंथनातून होतं आणि मंथनासाठी 2 व्यक्ती एकत्रित याव्या लागतात म्हणून आपण आजच्या चिंतनाला सुरुवात करूया। तसे यावर्षीच्या चिंतनाचा विषय आहे श्रीमद भगवत गीता। गेल्या 3 दिवसापासून आपण ऐकत आहात। सकल गुणांचा निधी असणाऱ्या परब्रह्म परमेश्वराच्या श्रीमुखातून प्रसवलेले सुरेल संगीत म्हणजे श्रीमद भगवत गीता। श्रीमद भगवत गीता याला गीत असं म्हटलंय। गीत का बरं म्हटलंय तर शास्त्रकार म्हणतात एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम म्हणजे विश्वामध्ये एकच शास्त्र सर्वश्रेष्ठ आहे। पहा श्रीमद भगवत गीता ही सर्वांना आपली वाटते। महानुभाव संप्रदायाकडे आहे, वारकरी संप्रदायाकडे आहे, वीरशैव संप्रदायाकडे आहे, नाथ संप्रदायाकडे आहे, ही सर्वांना आपलीशी वाटते। म्हणजे जगामध्ये सर्वश्रेष्ठ असणारं शास्त्र ते म्हणजे देवकी पुत्र गीतम म्हणजे देवकीच्या पुत्राने गायलेलं गीत। याला गीत का बरं म्हटलं? ताल सूर लय यांचा समन्वय म्हणून गीत। छंदबद्ध रचना म्हणून गीत। छंदबद्ध यासाठी म्हणत आहे संपूर्ण गीता 700 श्लोकांची आहे। तुम्ही श्रवण करत आहात आतापर्यंत उत्तम अधिकरणांच्या मुखातून श्रवण केलेलं आहे। तुम्ही कधी निरीक्षण केलं असेल बऱ्यापैकी इथे भगवद्गीता जाणते आहेत तर श्लोकांमध्ये 2-2 चरण आहेत, 4 चरण। तर प्रत्येक 2 चरणाचे जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये पहिल्या चरणामध्ये 8, दुसऱ्या चरणामध्ये 8, तिसऱ्या चरणामध्ये 8, चौथ्या चरणामध्ये 8 अनुष्टुप छंदाचे 16 अक्षर आहेत। तुम्ही मोजून पहा घरी गेल्यावर। आणि काही श्लोक जे मोठे आहेत ना त्याच्यामध्ये 11 अक्षर आहेत।
म्हणजे जसं 11वा अध्याय आहे विश्वरूप दर्शन, 8वा अध्याय, दुसऱ्या अध्यायामध्ये काही श्लोक आहेत, आमच्या 5व्या अध्यायामध्ये काही श्लोक आहेत. तर मग ते आहे त्रिष्टुप छंदात, म्हणजे छंदबद्ध. कुरुक्षेत्रावर महाभारताच्या प्रसंगी भगवंताच्या श्रीमुखातून निघालेले ते गीत आहे, त्याला ताल सूर लय आहे, म्हणून श्रीमद भगवद्गीता असं म्हटलं. अनुष्टुप व त्रिष्टुप छंदाच्या नियमावलीत बांधलेली तत्व शृंखला असं साखळीला म्हणतात. तत्व शृंखला म्हणजे श्रीमद भगवद्गीता. या श्रीमद भगवद्गीतेमध्ये 18 योग सांगितले. योग म्हणजे साधना, ध्यान धारणा, ईश्वराची आराधना. श्रीमद भगवद्गीता हे गीत मनाला शांत देणार आहे, आपल्या जीवनाला आकार देणार आहे, संकटकाळी मार्ग दाखविणार आहे, मातेची ममता व पित्याचं वात्सल्य देणार आहे, शब्दता, धीरता, नम्रता, वीरता, लीनता अशा असंख्य गुणांची ज्ञान गंगोत्री म्हणजे आमची श्रीमद भगवद्गीता. या श्रीमद भगवद्गीतेतील 13वा अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग, जो काल आपण अभ्यासला, देह व आत्म्याचं स्वरूप. या क्षेत्र व क्षेत्रज्ञाला म्हणजे देह व आत्म्याला जो यथार्थपणे जाणतो, म्हणजे ज्याला आत्म्या आणि देह वेगळा आहे याचं ज्ञान झालं, त्याला आत्मज्ञानी असं म्हणतात. आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पैठणला महादाईसाला म्हणतात, बाई आत्मज्ञाने मोक्ष, म्हणजे ज्याला आत्म्याचं ज्ञान झालं त्याला मोक्ष हा होतोच. आता आजच्या आपल्या चिंतनाचा विषय आहे, म्हणजे काल आशाताईंचा विषय होता क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. त्याचं थोडक्यात विवेचन सांगायचं म्हणजे आपल्या शरीरामध्ये स्थित असणारे 5 ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांचं स्पष्टीकरण क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योगात आलेलं आहे. त्याच्या पुढे येतो 14वा अध्याय. आजच्या आपल्या चिंतनाचा विषय आहे श्रीमद भगवद्गीतेतील 27 श्लोकांचा 14वा अध्याय, ज्याचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. गुणत्रय, त्रय म्हणजे 3 गुणांचं ज्याच्यात विवरण आलं आहे. मग ते 3 गुण कोणते? सत्व, रज, तम. या त्रय गुणांचा आपल्या देहावर, मनावर कसा परिणाम व दुष्परिणाम होतो याचं विवेचन श्रीकृष्ण भगवंतांनी या गुणत्रय विभाग योगात केलेलं आहे. तसं पाहता आता सृष्टीमध्ये आपण पाहतो, जगामध्ये आपण पाहतो की अनंत सद्गुण आणि अनंत दुर्गुण आहेत. मग आमच्या श्रीकृष्ण भगवंतांनी 3च गुण का सांगितले बरं? गुण म्हणजे विशिष्ट लक्षण, आणि हे 3च गुण सांगण्याचं कारण सकळ सृष्टीच्या प्रकृतीच्या मुळाशी हे त्रैगुणच आहेत. हे जर त्रैगुण नसते तर परमेश्वराला सृष्टीची रचनाच करावी लागली नसती. जन्म झाल्याबरोबर जाणते आहे तिथे म्हणून सांगते, जन्म झाल्याबरोबर या जीवाने वासनेचं मळीनत्व आणलं. मळीनत्व आणल्यामुळे याच्यावर कर्मांचे चिन्ह उमटले. जर याने वासनेचं मळीनत्व आणलं नसतं तर जीव स्वरूपावर कर्मांचे चिन्ह उमटले नसते. ते कर्म नासण्याकरता या जीवाला सुखदुःखाचा भोग भोगावा लागला नसता, ना परमेश्वराला या जीवाच्या उद्धारासाठी अवतार घ्यावा लागला असता. म्हणजे सकळ सृष्टीच्या, प्रकृतीच्या, विश्वाच्या, जगाच्या मुळाशी हे त्रैगुणच आहेत. सत्व, रज, तम या त्रैगुणांच्या समन्वयावर आपला उत्कर्ष व ऱ्हास आहे. ह्या त्रैगुणांमुळे हा जीव मोक्षाची अनुभूतीही घेतो व हा जीव अधोगतीला म्हणजे नरकालाही जातो. मग काय म्हणतात श्रीकृष्ण भगवंत गुणत्रय विभाग योगात? श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, परम भूय प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, हे अर्जुना, जे ज्ञान जाणून विश्वातील सकळ मुनिजनांनी, संत साधकांनी या संसारातून मुक्त होऊन
जे परमसिद्धीला प्राप्त झाले आहेत, असं सर्व ज्ञानांमध्ये श्रेष्ठ असणारं ब्रह्मविद्या ज्ञान आज मी तुला सांगणार आहे. असं काय बरं आहे की हा जीवात्मा पुन्हा पुन्हा बंधनात अडकतो? का बरं अडकतो? तर हा जो प्रपंच आहे हा भवऱ्यासारखा आहे. भवसागर म्हणजे सागरामध्ये, नदीमध्ये, ओढ्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल मधात भवरा असतो, तो हा भवसागर आहे ना, एका चिखलाप्रमाणे. त्या चिखलामध्ये का एकदा आपला पाय रुतला किंवा आपण जितक्या ताकदीने तो पाय बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, तो तितकाच आतमध्ये फसत जातो. आणि म्हणून आपल्याला प्रत्येक क्षणाला काळजी घ्यावी लागते, योग्य वाट शोधावी लागते. कारण या त्रैगुणांचा जर समन्वय साधला तर परमेश्वर प्राप्ती आहे, आणि जर समन्वय साधता आला नाही, याच्या अधीन झालो तर अधोगती आहे. मग या त्रैगुणांचा समन्वय कसा साधावा? सत्व, रज, तम काय आहे याचं स्वरूप, कसं आहे याचं लक्षण, आणि याच्या वेगळं कसं व्हावं याचं विवेचन गुणत्रय विभाग योगात आमचे श्रीकृष्ण भगवंत करतात. सत्वगुण कसा आहे? तर गंगेच्या पाण्यासारखा निर्मळ निरागस. रजगुण कसा आहे? तर गुलाबाच्या पाकळ्यांसारखा, गुलाबांचं फूल सगळ्यांनाच आवडतं, गुलाबाच्या पाकळ्यांसारखा मोहक आकर्षक. व तमगुण कसा आहे? विध्वंसक विनाशक. आता हे त्रिगुण बाधक आहेत, घातक आहेत आणि पोषकही आहेत. आता हे त्रिगुण घातक कसे, बाधक कसे आणि पोषक कसे आपण समजून घेऊयात. सत्वगुणाविषयी आमचे श्रीकृष्ण भगवंत गुणत्रय विभाग योगात म्हणतात, सत्वगुण कसा आहे, तो वाढल्यानंतर काय होतं, किंवा त्या सत्वगुण कशाच्या संपर्कात आल्यानंतर हा जीव अधोगतीला जातो. सत्वगुणाविषयी श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. तत्र सत्वं निर्मलत्वात् म्हणजे सत्वगुण कसा आहे? निर्मळ आहे, निरागस आहे, त्यामुळे तो प्रकाशक आहे. अनामय म्हणजे निर्विकार आहे. बघा, इतका निर्मळ असणारा सत्वगुण तो जीवाला कशामुळे बंधनात टाकतो? तर सुख संघेन व ज्ञान संघेन म्हणजे सुखाच्या आसक्तीमुळे, ज्ञानाच्या आसक्तीमुळे हा जीवात्म्याला बंधनात टाकतो. आसक्ती म्हणजे काय? प्रमाणापेक्षा अधिक ममत्व. या सुखाच्या व ज्ञानाची आसक्ती वाढली की हा जीव बंधनात अडकतो. याचं उत्तम उदाहरण, आता सत्वामुळे कसा बरं हा जीव बंधनात अडकेल आणि सुखाची आणि ज्ञानाची आसक्ती कशी असते, याचं उत्तम उदाहरण महाभारतातील सभापर्वामध्ये या प्रसंगाचं वर्णन आलेलं आहे. ज्येष्ठ पांडुपुत्र असणारा युधिष्ठिर, कौरव पांडव आपल्या सर्वांना माहिती आहेत, कारण आता दूरध्वनी आहे, त्याच्यामुळे दूरदर्शन आहे, त्याच्यामुळे सर्वांनाच बऱ्यापैकी माहिती. तर कौरव पांडवांना ज्या वेळेला एकत्र ठेवायचं, मग शिष्टाई करायची, तर आता यांचा महाभारताचं युद्ध होऊ द्यायचं नाही, म्हणून श्रीकृष्ण भगवंत शांती प्रस्ताव घेऊन जातात. मग शांती प्रस्तावाच्या वेळेला श्रीकृष्ण भगवंत धृतराष्ट्र व पितामह, भीष्म पितामह यांना संपत्तीच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडतात की संपत्तीचं विभाजन करूया म्हणजे हे युद्ध टळेल. पण पुत्र प्रेमामध्ये आंधळा झालेला धृतराष्ट्र दुर्योधनाच्या प्रस्तावानुसार पांडवांना खांडवप्रस्थ देण्याचा ठराव मंजूर करतो. आता खांडवप्रस्थ ही भूमी शापित होती, इंद्रदेवामुळे गर्ग ऋषीने शापित होती. आता अशा भूमीमध्ये राज्याचं नवनिर्माण करायचं म्हणजे कोरड्या विहिरीत पाणी शोधण्यासारखं आहे. परंतु युधिष्ठिर हा शांततेचा मूर्तिमंत आविष्कार होता आणि म्हणून या युधिष्ठिराला आमच्या श्रीकृष्ण भगवंतांनी धर्मराज अशी उपाधी बहाल केली होती. आणि इतर 4 भावंडे या युधिष्ठिराचा शब्द कधीच मोडत नव्हते. मग युधिष्ठिर सत्वगुणी असल्यामुळे अगदी सहजतेने खांडव प्रस्तावाचा ठराव त्याने मंजूर केला. ज्येष्ठ पांडुपुत्र असणारा युधिष्ठिर
सत्वगुणी होता, सद्विवेकी होता, सदाचारी होता, सद्विचारी होता, म्हणून खांडव प्रस्थामध्ये जाण्यासाठी तयार झाला. तुर्तास तरी वाद टळला. पहा, म्हणजे युधिष्ठिराच्या सत्वामुळे इथे वाद टळला. उपासना आणि वासना या दोन्हीही गोष्टी त्रयगणांशिवाय पूर्णत्वाला जातच नाहीत. परंतु उपासना ही उद्धारक आहे, तर वासना या विनाशक. आता आपण पुढे समजून घेणारच आहोत की उपासनेसाठी पण त्रयगुण लागतात आणि वासनेसाठी पण त्रयगुण लागतात, पण दोन्हीचा मार्ग हा वेगळा वेगळा आहे. तर उपासक हा कसा असतो, तर युधिष्ठिरासारखा जो सत्वाचा उपासक आहे ना, तो समाजातील वेदना अगदी सहजतेने सहन करत जातो. आणि मग हा उपासक कसा सहन असतो, सहनशील कसा असतो, याविषयी संत म्हणतात, ऐसे भक्तीची आवडी नीच दास्यत्वाची गोडी स्वये देवद्वार झाडी तो सत्वगुण. म्हणजे जो सत्वशील मनुष्य आहे तो काय करतो, सहन करतो. आणि बरोबर इथं आता युधिष्ठिराचं पहा, युधिष्ठिराने ज्या वेळेला खांडव प्रस्थामध्ये जाण्यासाठी तयार झाला, महाभारताचं युद्ध टळलं, त्या खांडव प्रस्थाचं पुढे इंद्रप्रस्थामध्ये रूपांतर झालं. इथे युधिष्ठिराच्या ठिकाणी असणारा सत्वगुण पोषक ठरला, परंतु या सदाचाराला विचारावर अविवेकाची काजळी चढली. कारण युधिष्ठिराचा अतिशय आवडता छंद होता द्यूत, आणि आता त्याला माहिती होतं, म्हणजे द्यूत हा त्याचा आवडता छंद आहे. आता या द्यूतामुळे मला संपूर्ण आर्यावर्तामध्ये माझ्या इतका उत्कृष्ट द्यूताचा खेळाडू दुसरा कोणीच नाही, असं युधिष्ठिराला वाटलं. त्यामुळे माझा पराभव होऊच शकत नाही, कारण मला द्यूताचं पूर्ण ज्ञान आहे. म्हणजे ज्ञानाची आसक्ती निर्माण झाली आणि माझा पराभव होणारच नाही या सुखाची ओढ लागली. बरोबर ज्ञान आणि सुखाच्या आसक्तीमुळे शकुनीने रचलेल्या चक्रव्यूहामध्ये युधिष्ठिर अडकला. आणि मग पुढे काय झालं, महाभारताच्या महासंग्रामाचा अग्नी प्रज्वलित झाला. कुंभाराला भांड बनवण्यासाठी किंवा कोणती वस्तू बनवण्यासाठी माती, पाणी, अग्नी या मूलभूत 3 घटक लागतात. माती, पाणी, अग्नी या तिन्हीचं जर समप्रमाण असेल तरच उत्कृष्ट वस्तू बनते, मूर्ती बनते, भांडी बनतात आणि मगच ती उपयोगात येतात. तुम्हाला माहिती आहे, कुठल्याही मातीपासून भांडी बनत नाहीत किंवा मूर्ती बनत नाहीत. एकतर मूर्ती बनवायची असेल तर शाडूची माती लागते, कप बशीसाठी चिनी माती लागते, आणि याहून पलीकडे आपल्या घराच्या भिंतींना ज्या विटा वापरतात, या विटांना जी माती वापरली जाते, किंवा आपण ज्या माठातलं पाणी पितो त्या माठासाठी जी माती वापरली जाते, त्या 3 माती एकत्र असतात. एक म्हणजे चिकट, एक दुसरी खसर आणि तिसरी मधाळ. या तिन्ही मातीचं एकत्र समप्रमाणात मिश्रण केलं जातं. मग त्याच्यामध्ये आवश्यक तितकं पाणी घातलं जातं. जर योग्य प्रमाणात पाणी असेल तरच ती माती आकारबद्ध साच्यामध्ये बसेल आणि भांड तयार होईल. मग भांड तयार झाल्यानंतरही त्याला विशिष्ट काळपर्यंत अग्नीच्या सहवासात ठेवलं जातं, म्हणजे भट्टीत ठेवलं जातं. तुम्ही विटा खरेदी करायला जाता तेव्हा काळ्या कलरच्या विटा बघितल्या असतील. म्हणजे प्रमाणापेक्षा अधिक वेळ जर अग्नीचा संपर्क त्या विटांना आला, तर भांड्यांना आला, तर ती भांडी फुटतात, ती उपयोगात जात नाहीत. रज तम सत्वाचंही असंच आहे. योग्य प्रमाणामध्ये यांचा जर समन्वय साधला तरच ती आपल्या जीवनाला, हे त्रिगुण आपल्या जीवनाला योग्य तो आकार देतात. अन्यथा आपली अवस्था त्या युधिष्ठिरासारखी होते. कारण युधिष्ठिर म्हणजे खांडव प्रस्थात जायला तयार झाला. ज्या युधिष्ठिराने शांती प्रस्तावाचा मान राखण्यासाठी अगदी खडकाळ भूमीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, तोच युधिष्ठिर महाभारताच्या महासंग्रामालाही निमित्त झाला. बांबूची लाकडं, त्याला वेळू पण असं म्हणतात, बांबूची लाकडं वनामध्ये, जंगलामध्ये जेव्हा बांबू असतो, ती 2 लाकडं एकमेकांना घासली की तिथे अग्नी प्रज्वलित होतो आणि मग तो अग्नी हळूहळू वणव्याचं रूप धारण करतो.
त्या वणव्यामध्ये त्या जंगलातील सर्व सानी थोर लहान मोठी सर्व झाडं जळून राख होतात. आपल्या जीवनाचंही तसंच आहे. विचारांचं मंथन केल्यानंतर विचार जेव्हा एकमेकांना घासतात त्यावेळेस ते ज्ञानाग्नी प्रज्वलित होतो आणि हा जो ज्ञानाचा अग्नी आहे ना तो समस्त दुर्गुणांना नष्ट करतो. मग याकरिता आपल्याला काय करता यायला हवं तर सत्वाचा मध्य साधता यायला हवा. मग सत्वाचा मध्य साधता आला की आपोआप सत्वगुण पोषक ठरेल. युधिष्ठिरासारखी आपली अवस्था होणार नाही. माझं बोलणं आपल्या सर्वांना समजतंय. तर दुसरा गुण आहे रजगुण. आता हा रजगुणाचं स्वरूप काय आहे, लक्षण काय आहे, याचा समन्वय कसा साधावा, काय म्हणतात भगवंत या रजगुणाविषयी. कसा आहे हा रजगुण. लोभ प्रवृत्तिरारंभा कर्मणाम शमस्पृहा रजस्ते तानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात हा रजगुण जो आहे ना तो वाढल्यानंतर अप्रवृत्ती, अप्रकाश, अशांती, स्पृहा, लोभ या वृत्ती निर्माण होतात. आणि मग या वृत्ती निर्माण झाल्यानंतर स्पृहा निर्माण झाली. आता लोभ तसं पाहायला गेलं ना तर रजगुण, सत्वगुण तर आपल्या लक्षात आला. सत्वगुण समजला. रजगुणाशिवाय परमेश्वराचं सर्वश्रेष्ठ असणारं प्रेम सुद्धा मिळत नाही. त्यासाठी रजगुण आवश्यक आहे पण प्रमाणात. प्रमाण फार महत्वाचं आहे. आमच्या आपण आजारी पडल्यानंतर औषध घेतो पण त्याच्या ठरलेल्या मात्रेनुसार. जर मात्रा कमी झाली तर ते औषध काय होतं, बाधक ठरतं आणि जर मात्रा वाढली तर घातक ठरतं. म्हणजे प्रमाण फार महत्वाचं आहे. आमच्या ब्रह्मविद्येमध्ये प्रमाणाला फार महत्व आहे. भाष्यकार म्हणतात मात्रा म्हणजे संयम. म्हणजे या त्रयगुणांना समान ठेवण्यासाठी, यांची समानता साधण्यासाठी आपल्याला आपल्या मनाला संयमित करावं लागेल. आता रजगुण वाढल्यानंतर काय निर्माण होतं, स्पृहा म्हणजे इच्छा. आणि ही इच्छा जी आहे ना ती कोवळ्या वाळुकासारखी आहे. कोवळं वाळूक म्हणजे वाळूक म्हणजे काकडीसारखं एक फळ आहे जे वेरूळच्या प्रांतामध्ये बहुतांश पाहायला मिळतं. तुम्ही पाहिली पण असेल जेव्हा स्थानवंदनाला जातात तेव्हा ते लांब लांब काकड्या असतात, त्याला वाळूक. ते कोवळं असायला हवं. इच्छा कोवळ्या वाळुकासारखी आहे. आता हे कोवळं वाळूक तळून खाल्लं तरी छान लागतं, कोशिंबीर केली तरीही छान लागतं, त्याचं लोणचंही छान लागतं आणि त्याहून कच्ची तर ती अजून छान लागते. इच्छेचं तसं आहे. तुम्ही जर मनामध्ये इच्छा धरली ना मला एखाद्या साधनवंताची भेट व्हावी, होईल. मला एखाद्या उत्तम अधिकरणाच्या मुखातून शास्त्र श्रवण करण्याचा योग येईल. मला एखादा प्रेमाचा उपाय घडावा, घडेल. मला परमेश्वर प्राप्ती व्हावी, होईल. इच्छा केली की होईल का? नाही, प्रयत्न करावा लागेल. जसं ती काकडी ते वाळूक आपोआप बरणीत जाणार नाही, तेलात जाणार नाही, दह्यात जाणार नाही, तोंडातही जाणार नाही. म्हणजे त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया करावी लागेल. बरोबर ना? तिचा गुणधर्म काय आहे, तिचं जे कराल ते होईल. रजगुणाचं तसं आहे. आवडी, अनावडी, आसक्ती, विरक्ती, हव्यास, उदास हे सर्व रजगुणाचेच कार्य आहेत. आता हा रजगुणामुळे लोभ उत्पन्न होतो. मग ऊर्ध्वपैकीचा लोभ आपल्या जीवनाला कसा आकार देतो व अधपैकीचा लोभ आपल्याला अधोगतीला कसा नेतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे आचार्य श्री नागदेव आचार्य व दायंबा. खडकुलीला आमच्या आचार्यश्रींना कठोर शब्दात आमचे देव म्हणतात, तुमच्या म्हणण्यानुसार तुम्हाला आमच्या सन्निधानात राहता येणार नाही. येथोनी पाठ विजेल ते वेळी जावे, येथोनी बोला विजेल ते वेळी यावे. सांग विचारा निके विचारा, सांगा तू दुरी पावतू असे. आमचे देव पहा इथे कठोर शब्दात म्हणताय, तुमचे सांगा की दूर चालले त्यावर चांगला विचार करा, योग्य विचार करा, राहायचं की नाही. भाकेचं पोपळ घेऊन म्हणजे प्रतिज्ञेची सुपारी घेऊन
आमचा साधनदाता आचार्यश्रींना सन्निधानात राहण्याची आज्ञा देतात. वास्तविक सप्तधांडाळी असणारे भट्टोबास तापट स्वभावाचे होते. त्यांची प्रकृती तामस होती. पण इथे आचार्य श्री देवाच्या सन्निधानात राहिले ते रजगुणामुळे, कारण रजगुणाचं कार्य आहे आवडी. भट्टोबासांना आचार्य श्रींना आमच्या देवाची अत्यंत आवडी संचरली होती. आमच्या देवावर आचार्य श्रींचं अत्यंत प्रेम होतं आणि म्हणून भट्टोबास राहिले. ईश्वराचं सर्वश्रेष्ठ प्रेम मिळवण्यासाठी रजगुण आवश्यक आहे. मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं, प्रेमाशिवाय काहीच होत नाही. प्रत्यक्ष साधनदात्याला परमेश्वराला पाझर फोडण्याची क्षमता या प्रेमामध्येच आहे. आमचे देव नाही का भक्तांच्या निधनानंतर म्हणतात, बाई याचे ते तर घडीभरही असवे ना. म्हणजे भक्तांच्या निधनानंतर मला तिथे क्षणभरही थांबवलं नाही. प्रेम घडवतही आणि प्रेम बिघडवतही. प्रेम हा माझ्या देवाच्या श्रीमुखातला शब्द आहे आणि म्हणून तो पवित्र आहे. ब्रिटिशांनी आमच्या भारताला सोने की चिडिया म्हणजे सोन्याची चिमणी अशी उपाधी बहाल केली होती. त्याचं कारण असं होतं, पूर्वी भारतीय संस्कृती म्हणजे पूर्वी, आता पण आहे काही ठिकाणी दिसते, आता डोक्यावर पदर आहे, डोक्यावर टोप्या आहेत, पण पूर्वी भारतीय संस्कृती म्हणजे मुलांचं आपल्या आई वडिलांवर प्रचंड प्रेम होतं. आताही आहे, पण तेव्हा प्रचंड प्रेम होतं, कारण आई वडिलांचं ते खूप आदर करायचे. प्रेमामुळे लहान भाऊ मोठ्या भावाचा सन्मान करायचा, प्रेमामुळे भावाच्या मनगटावर बहिणीच्या प्रेमाची राखी शोभून दिसायची. पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र पतीबद्दलचा समर्पित भाव स्पष्ट करायचे आणि हे सर्व भारतातच पाहायला मिळायचं. आणि म्हणून आमच्या भारताला सोने की चिडिया अशी उपाधी मिळाली होती. उपासना आणि वासना या एकाच नाण्याच्या दोन बाजू, तरीही भिन्न. उपासनेमुळे आमचे आचार्य श्री तात्काळ ईश्वराजवळ अनुसरले आणि वासनेमुळे दायंबा अधोगतीला गेले. या दायंबांना डोमेग्रामला आमचे देव म्हणतात, तुमचे सकळ निरोध आम्ही धरू. दायंबा अडचणी निर्माण करतात, देव प्रत्येक अडचणीवर उपाय काढतात. दायंबांनी एक अडचण सांगितली की देवाकडे दुसरा उपाय आहे. अधड तरुच्या रूपामध्ये देव नरकाचं दर्शनही करवतात, तरीही दायंबा अनुसरत नाहीत. पारिमांडल्य शाखेचे मूळ पुरुष पंडित अनिराज व्यास आपल्या अंताक्षरीमध्ये म्हणतात, रिगो नको विषय रंगणी बाळ भावे, वेचाल पुरसी समग्र सुधा तुशेखे, खेवा मुहूर मुहूर सरिता भोगिली हे, हेळाल संदिसी तर्य बळा निवृत्ती. म्हणजे अनिराजवास म्हणतात, जो योगी पुरुष आहे की नाही, हे योगी पुरुषा तू अविवेकाने भोग भवनात जाऊ नको. कारण ही रजोवासनेची जी इंद्रिय द्वार आहेत ना, ते या जीवाला पुन्हा पुन्हा अधोगतीला नेतात. त्यामुळे तू तुझा विवेक जागृत ठेव आणि तुझा विवेक जागृत ठेवून तू तुझं अनुसरण सिद्धीला ने. तू तुझा परमेश्वर प्राप्त कर. या भोगांमध्ये विषयांमध्ये रममाण होऊ नकोस, नाहीतर तुझी अवस्था दायंबांसारखी होईल. कारण दायंबांचं प्रपंचाबद्दलची आसक्ती कमी झाली नाही, त्यामुळे मनाला वैराग्याचा स्पर्शही झाला नाही आणि दायंबा अनुसरले नाही. आग पेटीतील प्रत्येक गाडीत अग्नी असतो, प्रत्येक बीजामध्ये पण तो दिसत नाही. प्रत्येक बीजामध्ये वृक्ष दडलेला असतो, पण तो प्रगट झालेला नसतो. प्रत्येक कळीत सुगंध असतो, परंतु तो दरवळत नाही. हे घडावं याकरिता काही क्रिया प्रक्रिया होऊन जाव्या लागतात, तेव्हाच त्यांचे गुणधर्म आपल्याला दिसतात. म्हणजे दह्याचं लोणी हे काही प्रक्रियेनंतर आपल्या हाती येतं. बीजाला भूमी भेटावी लागते, पाणी मिळावं लागतं आणि हे काही काळपर्यंत होत राहावं लागतं. जेव्हा हे काही काळपर्यंत होतं तेव्हाच त्याच्या गुणांचं प्रगटीकरण होतं. म्हणजेच सत्व रज तम हे मूळ प्रकृती सोबतच उदयास आलेले आहेत, परंतु त्यांचा समन्वय साधणं हे सर्वस्वी आपल्या जीवाच्या हातात आहे.
कारण प्रमाणापेक्षा अधिक गुण काय करतात, मी आता दोनदा सांगितले, तिसऱ्यांदा विचारते. प्रमाणापेक्षा अधिक गुण काय करतात? तिसऱ्यांदा सांगते, मी चौथ्यांदा विचारेल तेव्हा तुम्ही सांगा. प्रमाणापेक्षा अधिक गुण आपला घात करतात, म्हणजे घातक ठरतात, आणि प्रमाणापेक्षा कमी गुण बाधक ठरतात. मग समन्वय, या गुणांचा जर समन्वय साधला तर ते गुण पोषक ठरतात. आता तमगुणाविषयी भगवंत काय म्हणतात? तमगुण कसा आहे तर अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नंदन. आमचे श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, हा जो तमगुण आहे ना, तो वाढल्यानंतर काय होतं? अप्रकाश म्हणजे अंधकार, अप्रवृत्ती, अहंकार, मद, मत्सर, उर्मी, हे सर्व काही निर्माण होतं. मग तमगुण, हा तमगुण पण पोषकही आहे आणि घातकही आहे. आता तमगुण पोषक कसा आणि घातक कसा? राजसूय यज्ञाच्या प्रसंगी जेव्हा द्रौपदी दुर्योधनाला म्हणते, आंधळ्याचा मुलगाही आंधळाच, इथे दुर्योधनाचा पुरुषी अहंकार जागा होतो आणि महाभारताच्या महासंग्रामाची पायाभरणी होते. वास्तविक ती खोचक शब्दात बोललेली आहे, कदाचित तिचा तसा भावही नसेल. या उलट स्मृतीस्थळामध्ये एक प्रसंग येतो. आमचे आचार्य श्री ज्या वेळेला अस्थिपरीचं निरूपण करत असतात, तर अस्थिपरीच्या निरूपण प्रसंगी आचार्य श्री काय म्हणतात? ऐसा कवड मायेच्या पोटी उपजेल जो देशावरी खांडे काढून जाईल. हे पण आता खोचक शब्दात आहे की असा कोण धैर्यवान आहे जो स्वतःच्या जीवावर, देहावर उदार होऊन देशाच्या सेवटी धर्मक्षेपण्याकरिता जाईल. त्यावेळेला कोथळवास काय म्हणतात? हा नव्हे मी कोथळा. आणि या शब्दाबरोबर कोथळवासांच्या परमेश्वर प्राप्तीची मुहूर्तमेढ रोवली जाते. मनाच्या गाभाऱ्यात जर शांतता असेल ना, तर आपण सर्वजण अगदी सहजतेने राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर या षटकोनाच्या पलीकडे पाहू शकतो. श्रीकृष्ण भगवंत नाही का हो? असून वेगळा आहे, रंगात रंगुणी रंग तुझा वेगळा, असूनी साऱ्यात साऱ्याहुनी तू निराळा. श्रीकृष्ण भगवंताला, माझ्या देवाला, माझ्या परमेश्वराला हे अपेक्षित आहे, असं गुणातीत होणं अपेक्षित आहे. हे गुण जे आहेत त्रिगुण, या गुणांना संस्कृतमध्ये दोरी असं म्हणतात. दोरीचं काम काय असतं? बांधणं. आता वेगवेगळ्या कामासाठी त्याचा वापर करतात, तो भाग सोडून देऊयात, पण दोरीचं काम आहे बांधणं. आता आपण जे वस्त्र परिधान करतो त्याच्यामध्ये पण धागा आहे, धाग्यापासून दोरी बनते. तो धागा काय करतो? एकमेकांना बांधत जातो, जॉईंट होत जातो आणि मग वस्त्र तयार होतं. मोठी दोरी जेव्हा बनते तेव्हा छोट्या धाग्यापासूनच बनते. म्हणजे दोरीचं काम आहे बांधणं. आणि ही दोरी आपल्याला समन्वय साधायला शिकवते, समतोल शिकवते. हे गुण आपल्याला समानता शिकवितात. आता तो समन्वय कसा साधावा किंवा समन्वय साधणारा पुरुष कसा आहे ते आपण समजून घेऊयात. आवाज ठीक येतोय? घसा माझा थोडा खराब आहे, म्हणजे तुमच्या कानाला त्रास नाही होते ना? ठीक आहे. हे त्रिगुण, या त्रिगुणाचा समन्वय कसा साधावा याचं विवेचन करत असताना श्रीकृष्ण, आणि त्रिगुणाचा समन्वय साधणारा पुरुष कशा प्रकारचा आहे किंवा तो कसा साधतो, म्हणजे आपणही साधू शकतो, त्यासाठी श्रीकृष्ण भगवंतांनी 5000 वर्षापूर्वी गुणत्रय विभागामध्ये आपल्याला शिकवले समतोल कसा राखायचा. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, सम दुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्म कांचन तुल्य प्रिया प्रियो धीर तुल्य निंदात्म संस्तुती. म्हणजे जो धैर्यवान पुरुष सम दुःख सुख, सुख दुःखात समान राहतो, जो धैर्यवान असतो, जो या गुणांच्या वेगळा आहे, गुणांच्या अधीन नाही, तो कसा असतो? सुख दुःखात समान राहतो.
सम सुख दुःख सम लोष्टाश्म कांचन, म्हणजे त्याला दगड सोने माती समान वाटते. त्याला प्रिय अप्रिय आवडीचं अनावडीचं असं काहीही वाटत नाही. कोणी निंदा करो कोणी स्तुती करो तो समान राहतो. आता सुख दुःखामध्ये समान राहणारा पुरुष कसा आहे याचं उत्तम उदाहरण आमच्या स्मृतिस्थळामध्ये येतं. स्मृतिस्थळामध्ये पंडित बासांच्या ज्या हिराईसा आहेत, या हिराईसांना हिराईसांबद्दल आमच्या आचार्यश्रींनी प्रशंसोद्गार काढलेत. आचार्यश्री म्हणतात, हिराई विरक्ताची कसवटी गा. आणि खरंच हिराईसा विरक्ताची कसवटी होती. पंडित बासांची पत्नी, ज्या वेळेला पंडित बासांचं देहावसान होतं आणि पंडित बासांच्या देहावसनाची वार्ता जेव्हा आमच्या हिराईसांच्या कानावर जाते, तेव्हा आमच्या हिराईसा काय म्हणतात, भले केले पंडितो मरो जाणी तले, देहांती मज वेगळे झाले. म्हणजे बरं झालं या देहातून आत्मा विमुक्त झाला, सुखी झाला. पहा केवढी ही उदारता आहे. आणि ही उदारता काही सहजासहजी येत नाही. यासाठी मनावर लगाम असावा लागतो, या मनाला संयमित करावं लागतं. कारण हे मनच आपल्या जीवनाचा गाभा आहे. या मनाचे सारे वेग आवेग, सुखदुःखांचे सारे वेग आवेग ह्या मनाच्या ठिकाणीच विराम पावतात. या मनातूनच आत्मबोधाची प्रचिती होते आणि हे मनच विनाशालाही कारण ठरतं. आपल्या जीवनातील बऱ्याच चांगल्या वाईट प्रसंगांना सामोरं जाण्याची जी शक्ती आपल्याला मिळते ती मानसिक प्रसन्नतेतूनच. या मनाबद्दल बोलत असताना संत म्हणतात, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. म्हणजे हे मन कसं आहे, हे मनच कारण आहे. एखादा माणूस शरीराने थकला नाही. तुम्ही पहा, विज्ञानाने ते सिद्ध केलंय. तुम्ही जर दिवसभर म्हटलात ना मला आज खूप कंटाळा आलाय, तर खरंच कंटाळा येतो. माझं आज खूप डोकं दुखतंय, तर खरंच डोकं दुखतं. कारण तुम्ही जे बोलता, पाहता, ऐकता, तुमचा ब्रेन ना तो कॅच करतो, तुमचा मेंदू ती गोष्ट पकडून ठेवतो आणि बरोबर तुमचा मेंदू तुमच्या शरीराला ती बातमी पोहोचवतो आणि तुमचं शरीर त्यानुसार कार्य करायला लागतं. म्हणजे सर्व काही या मनावरच अवलंबून आहे. बहिणाबाई म्हणतात, मन जह्यरी जह्यरी याचं न्यार रे तंतर, अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर. म्हणजे हे मन इतकं विषारी आहे ना, विंचवाचं आणि सापाचं विष सुद्धा उतरवण्यासाठी मंत्र आहेत. पण या मनाला जर एकदा विषबाधा झाली तर त्याचं विष उतरत नाही. म्हणून त्रयगुणांचा समन्वय साधण्याकरिता तुम्हाला मनाला संयमित करावं लागेल. या मनाला सुखदुःखामध्ये समान राहणारी आणखी एक महान विभूती होऊन गेली, ती म्हणजे लोकमान्य टिळक. हे लोकमान्य टिळक जुन्या काळी 18व्या शतकातला उत्तरार्ध असेल, म्हणजे शेवटचा कालखंड असेल, जेव्हा त्यांनी गीता रहस्य ग्रंथ लिहिला, तर त्यावेळेला तुम्हाला माहिती असेल किंवा काहींना माहिती असेल, जुने पंजाबी विद्वांस बाबांचा मार्ग पुण्याला होता. टिळक हे पुण्यात राहत होते, मला वाटतं सदाशिव पेठेमध्ये. आणि त्याच सांगवीच्या त्या परिसरामध्ये पंजाबी विद्वांस बाबांचा मार्ग होता. त्यावेळेला ते श्रीमद भगवद्गीतेवर लोकमान्य टिळक विद्वांस बाबांकडे चर्चा करायला जायचे आणि त्यानंतरच त्यांनी गीता रहस्य ग्रंथ लिहिला. यांनी नमूद केलेलं आहे, त्यांच्याकडे पण आहे ते, आणि आम्ही पूर्वजांच्या मुखातून ऐकलेलं आहे. गीता रहस्य ग्रंथ त्यांनी लिहिण्याच्या आधी महाळू भावांशी श्रीमद भगवद्गीतेवर चर्चा केलेली आहे. 1902 मध्ये जेव्हा प्लेगची साथ येते त्यावेळेला आली होती, त्यावेळेला या टिळक कुटुंबावर फार भीषण परिस्थिती ओढवली. लोकमान्य टिळकांचे ज्येष्ठ चिरंजीव विश्वनाथ पंत या प्लेगच्या साथीमध्ये सरले, म्हणजे निधन झालं. त्याच आठवड्यामध्ये त्यांचे चुलत बंधू व त्यांच्या भाच्याचंही निधन झालं. आता विचार करा, टिळकांच्या मनावर या घटनेचा किती परिणाम झाला असेल. कारण आपण सर्वांनी आज 2021, 22, 23 कोरोना काळामध्ये या परिस्थितीचा अनुभव घेतलेला आहे. आता टिळकांच्या भेटीकरता जायचंय, मग पुण्याचे केतकर साहेब भेटीला जाऊया. ज्या दिवशी विश्वनाथ पंतांचं निधन झालं त्याच दिवशी केतकर टिळकांना भेटायला गेले. आता टिळक आपल्या खोलीमध्ये बसलेले होते
आणि केतकर बाहेर उभे आहेत. आजच त्यांचा मुलगा सरलाय, मग आता त्यांच्याशी काय बोलायचं, आतमध्ये कसं जायचं, त्यांच्या समोर कसं उभं राहायचं, हा विचार केतकर करतात. आणि तितक्यात टिळकच आतून आवाज देतात की आतमध्ये या. आता केतकर आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर पण कळेना की काय बोलावं यांच्याशी. तर टिळकांनी त्यावेळेला जे वाक्य उच्चारलं ना ते फार महत्वाचं आहे. टिळक म्हणतात, अहो गावची होळी पेटल्यावर प्रत्येक घरच्या गोवऱ्या जाव्या लागतात. तसंच झालं हे. पहा केवढी ही उदारता. ही विचारांची उंची सहजासहजी नाही येत. त्या पाठीमागे बळ असतं ते तपस्वित्वाचं, साधनाभूमीत जन्मलेल्या आचाराचं, प्रयत्नातून दृढ झालेल्या विचारांचं. आणि हे बळ येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. रजतम सत्वांचा समन्वय शब्दाचा अर्थ करतोय समतोल साधावा लागतो. जसं नाही का आपण रस्त्याच्या कडेने जात असतो आणि रस्त्याच्या कडेने जर चिखल असेल, एवढीशी जरी वाट असेल तरी आपण बरोबर पाय ठेवतो, आपला पाय घसरू नये याची काळजी घेतो. म्हणजेच आपण समतोल राखतो. आणि तो समन्वय साधला की बरोबर ही विचारांची उंची आपल्याला प्राप्त होते. समलोष्टाश्म कांचन, त्रयगुणांचा रज तम सत्व या त्रयगुणांवर समन्वय साधणारा पुरुष समलोष्टाश्म कांचन म्हणजे सोनं, दगड, माती या सर्वांना समजतो. आता 21व्या शतकात सोन्याला मातीसारखं समजणं कठीण आहे, कारण 1.5 लाखाच्या पुढे सोनं गेलेलं आहे. परंतु आहेत, आजही माणसं आहेत, आजही अशा विभूती आहेत ज्यांचा आधार कार्ड नाही, पॅन कार्ड नाही. आजही अशा विभूती आहेत की ज्यांना सोन्याचा हव्यास नाही. आहेत म्हणून हे जग चाललंय. समलोष्टाश्म कांचन म्हणजे सोनं, दगड, माती समान समजणारा पुरुष कसा आहे. आता ते तर ईश्वर पुरुषानेच आम्हाला दाखवले. प्रत्येक आमच्या साधनदात्या सर्वज्ञ श्री चक्रधर एकांकी जेव्हा परिभ्रमण करत होते त्यावेळेला त्यांचं वास्तव्य लोणारला होतं. आणि या लोणारला सर्वज्ञ वास्तव्यास असताना कान्हरदेवराय यादव, त्यावेळेला महाराष्ट्रावर यादवांचं राज्य होतं आणि सुरुवातीच्या कालखंडामध्ये कान्हरदेवराय राजगादीवर होता. तर कान्हरदेवराय महादेवरायासोबत म्हणजे त्याच्या मुलासोबत लोणारला येतो आणि स्वामींचं दर्शन होताच क्षणी या कान्हरदेवरायाचे जे सेवक असतात ते सोन्याची वाखरी स्वामींसमोर रीती करतात. म्हणजे सोन्याची पिशवी स्वामींसमोर रीती करतात आणि स्वामी एक कृपा कटाक्ष त्या सोन्याकडे टाकतात, दुसऱ्या मातीकडे आणि तिसरा राजाकडे. राजा येतो, राजा हुशार आहे. राजा आपल्या सेवकांना म्हणतो, पहा या गोसावियांनी सोनं, माती आणि मला समान समजलं. केशराजबास आपल्या मूर्ती प्रकाश मध्ये म्हणतात, विळासाची फुले परिमळे, माथा तुरंबिली मळ्या निळे, परी योगियान भोगी सोहळे, तया सुखाचे. म्हणजे हा जो योगी पुरुष आहे ना, याच्या माथ्यावर तुम्ही जरी पुष्पांची वृष्टी केली तरीही तो त्याच्यामध्ये रममाण होत नाही. तो आपल्या आत्मसंस्थेवरून लोटत नाही. डोळे, कान आणि मन या त्रिमूर्तीवर आपलं संपूर्ण जीवन सुरू आहे. कारण उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण उघड्या डोळ्यांनी वावरत असतो. ज्यांना दिसत नाही त्यांचं बरं, ज्यांना ऐकू येत नाही त्यांचं बरं आहे. आता त्यांच्यासाठी पण काही लिपी वगैरे तयार आहेत, त्यांचं एरवी 6वं इंद्रिय म्हणजे काम करत असतं. परंतु ज्यांना दिसतं त्यांचं फार अवघड आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण उघड्या डोळ्यांनी पाहत असतो. आणि मग वेगवेगळ्या प्रकृतीची, वेगवेगळ्या स्वभावाची माणसं वावरताना दिसतात, प्रलोभनं दिसतात. आणि मग आपल्या मनामध्ये काय होतात, विचार तरंग निर्माण होतात. आणि मग हे विचार तरंग आपल्याला भरकटवतात. जसं प्रलोभन. आता माझ्यासारख्याला जर एखादी आकर्षक वस्तू दिसली, एखादं फूल दिसलं, एखादा सोन्याचा दागिना दिसला, तर मला वाटेल तुम्हाला पाहिजे. दिसतंय ना, दिसतंय म्हटल्यानंतर प्रलोभन तरंग निर्माण होतात. परंतु हे जे विचारांचे तरंग निर्माण होतात यालाच तर आपल्याला संयमित करायचं. यासाठी मनाला संयमित करायचं. मग कसं? डोळ्यांनी पाहावं, कानांनी ऐकावं, हाताने काही करावं, पण बुद्धीच्या मदतीने या मनाला संयमित करून गुणत्रयांचा समतोल साधावा. आणि जर असं केलं
तरच आपल्या जीवनाची नौका पैल काठापर्यंत म्हणजे परमेश्वर प्राप्तीपर्यंत जाईल. विख्यात पंडित कवी मोरोपंत म्हणतात, स्वतत्व हृदया कळो दुराभिमान सारा गळो, दुरीत आत्मबोधे पुन्हा न मन हे मळो, दुरीत आत्मबोधे जळो. स्वतत्व म्हणजे स्वतः विषयी मी स्व काय आहे, आत्मा काय आहे हे हृदयाला कळो. दुराभिमान म्हणजे मन, या मनाला अहंकाराचा बाधा होऊ नये आणि पुन्हा एकदा हे निर्मळ मन झाले की पुन्हा मलिन होऊ नये. आता तुल्य प्रिया प्रियो, सम दुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्म कांचन, तुल्य प्रिया प्रियो म्हणजे प्रिय व अप्रिय याच्यामध्ये हा पुरुष समान कसा राहतो. प्रिय म्हणजे आवडीचं आणि अप्रिय म्हणजे अनावडीचं. आवड नावड, वास्तविक आवड नावड नसायलाच हवी, परंतु जेव्हा अशी आवड आणि अनावड एकत्र येते तेव्हा पुरुष समन्वय कसा साधतो. तर स्मृतिस्थळामध्ये एक प्रसंग येतो. कटककार देमाईसा यांनी सर्व भिक्षुकांना भोजनाचं आमंत्रण दिलेलं असतं आणि आचार्यश्रींना त्या म्हणजे सर्वांना जेवायला वाटतात, परंतु आचार्यश्री म्हणजे नागदेव आचार्यांच्या पात्रामध्ये तुपाऐवजी करडीचं तेल वापरल्या जातं. तर करडीच्या तेलाचा वास येतो, त्यांच्या लक्षात येत नाही, देमाईसाच्या लक्षात येत नाही. मग सर्वजण जेवायला बसतात, त्या म्हणतात वास कसला येतोय, वास कसला येतो, आणि मग त्यांचं लक्ष आचार्यश्री म्हणजे नागदेव आचार्यांच्या ताटाकडे जातं आणि नागदेव आचार्यांच्या ताटाकडे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की मी तुपाऐवजी करडीचं तेल वाढलेलं आहे. मग देमाईसा आचार्यश्रींना म्हणतात, तुम्ही का बरं माझ्या लक्षात आणून दिलं नाही की मी तुम्हाला तूप नाही वाढलंय. त्यावेळेला आचार्यश्री म्हणतात, करडेल की तुपेल ऐसा संवादुही मी नेने, म्हणजे हे तूप आहे की करडीचं तेल आहे हेच माझ्या लक्षात आलं नाही, तेव्हा मी तुला काय सांगू. म्हणजे प्रिय अप्रिय, आवड अनावड हे दोन्हीही समान पाहिजे. मनुष्याला जगवण्याचं काम अन्न करेल, परंतु त्याला जागवण्याचं काम कोण करेल. तर तुमच्या अंतरंगात निर्माण होणाऱ्या सद्भावना, तुम्हाला स्फुरणारे सकारात्मक विचार, तुमच्या आयुष्याला गती देणारे संकल्प, संकल्प म्हणजे काही नियम स्वतःला घालून घ्यावे लागतील, तेव्हाच हा समन्वय साधला जाईल. आणखी भगवंत पुढे म्हणतात, समन्वय साधणारा पुरुष कशा प्रकारचा आहे. मानापमानयो स्तुल्य स्तुल्यो मित्रारि पक्षयो, सर्वारंभ परित्यागी गुणातीतस्त उच्यते. म्हणजे जो मान अपमानामध्ये समान राहतो. मानापमान यो स्तुल्य, स्तुल्य मित्रारी पक्ष, जो मित्र व शत्रूच्या पक्षात समान राहतो, जो सर्व कर्माच्या वेगळा आहे, असा पुरुष गुणातीत म्हटल्या जातो. क्षमा करा बरं का, मला ना नुकताच ताप येऊन गेला, त्यामुळे ना कोरड पडते. तर मानापमानामध्ये समान राहणारा पुरुष कसा आहे. लीळाचरित्रामध्ये एक प्रसंग येतो. ज्ञानांकुश नावाचे अन्य महात्मे आहेत. हे ज्ञानांकुश नावाचे आमच्या सर्वज्ञांनी आपल्या श्रीमुखातून ही कथा भक्तांना सांगितलेली आहे. ज्ञानांकुश नावाचे जे अन्य महात्मे आहेत ते ज्या गावामध्ये वास्तव्यास होते, तेथील गर्भवती ज्या महिला होत्या, त्या गर्भवती महिलांना जी मुलं होत होती ती म्हणजे ज्ञानांकुश महात्म्यांसारखीच दिसायची. आणि मग आता ती मुलं जर ज्ञानांकुश महात्म्यांसारखी दिसत आहेत तर गावातल्या लोकांच्या मनात विपरीत आलं. आणि मग त्यांच्या मनात विपरीत आल्यानंतर त्या महात्म्यांना खैरी जुंपण्याची, म्हणजे पूर्वीच्या काही सागरदंड बांधायचे, खैरी जुंपण्याची शिक्षा द्यायची असं त्यांनी ठरवलं. आता खैरी जुंपण्यासाठी गावकरी एकत्र आले, त्या साखळदंडाने बांधण्याचा प्रयत्न करू लागले, पण तो साखळदंड काही बांधला जाईना. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे कुणीतरी ज्ञानी पुरुष आहेत. आणि मग ते गावकरी त्यांच्याकडे क्षमा याचना करू लागले. त्यावेळेला ज्ञानांकुश महात्मे म्हणतात, तुम्ही कशाला क्षमा मागताय,
उलट तुम्ही तुमचे नित्यकर्म सोडून माझ्याकरिता या ठिकाणी आलात. माझ्या कर्मांचा नाश करण्यासाठी तुम्ही कष्ट घेतले, तर तुम्हीच मला क्षमा करा. पहा, माझ्यासारखं नाही म्हणू शकत असं. माझ्यासारखं उलट म्हणे, तुला हे आधी नव्हतं का कळलं का रे बाबा? आधी कुठे गेला होतास? आधी विचार करायचा असणार आहे. ही समानता आहे. संत, महात्मे, ईश्वर अवतार आम्हाला ही समानता कशी साधावी हे शिकवतात. पंडित अनिराज बास आपल्या अंताक्षरीमध्ये म्हणतात, तो सांडी धोरणची मानिक दंडवंतो, तू म्हणून बौद्धिक करी मान्यतेसी, सीमा समग्र चरणांबुज मध्य संगा, गा पर्यटस्व निरुपाधीर खंड बोध. म्हणजे हे योगी पुरुषा, तो जो ज्याने ईश्वर धर्माचा माणिकदंड कशाला म्हणतात? माळ रानातील माळ वाटेला, म्हणजे निर्जल व छायारहित, जिथे पाण्याची व्यवस्था नाही आणि जिथे सावली नाही, याला माणिकदंड असं म्हणतात. व ज्याने ईश्वर धर्माचा स्वीकार केला आहे, ज्याने सुसंस्कारांना धारण केला आहे, त्याने कसं राहावं, त्याने कुठल्या मार्गाने जावं? तर रंकवृत्तीने. म्हणजे जो मार्ग जिथे माळरणातील जो मान्यता धर्म आहे, तो कसा आहे? माळरणातील माळ वाटेसारखा. तू म्हणून बहुधिक्करी मान्यतेसी. मग तू कसं काय केलं पाहिजे? मान्यता धर्माचा त्याग केला पाहिजे. कारण मान्यता धर्म हा माळ रानातील त्या माळ वाटेसारखा आहे, जिथे पाणी नाही, सावली नाही. या उलट सामान्य धर्म, किंकर धर्म हा राजमार्ग आहे. या किंकर मार्गाने जेव्हा तू वागशील, रंक वृत्तीच्या मार्गाने जेव्हा तू जाशील, तेव्हा माझा स्वामीराज तुझ्यासाठी पुष्पांची पायवाट तयार करेल. पण आपल्याला जाता आलं पाहिजे त्या वाटेने. आपण जेव्हा सामान्य होऊ, तेव्हाच परमेश्वर आपला होईल. तुम्ही अनाथ झाला तरच तो नाथ होईल. तुम्ही शरणागत झाला तरच तो वज्रपंजरू होईल. आणि अनाथ होण्यासाठी रज, तम, सत्व यांचा समन्वय साधावा लागेल. नाहीतर लगेच कोणी चांगलं म्हटलं की झालं, कुणी प्रेमाने बोललं की झालं, कुणी रागावलं की झालं, असं करून जमणार नाही. देव त्याचा होणार नाही. मात्रा द्यावी लागेल, संयमित राहावं लागेल, आणि मगच तो परमेश्वर आपल्याला मिळेल. तुल्य मित्रारी पक्षयो. मित्र व शत्रूच्या पक्षात समान कसं राहावं? कठीण आहे, पण राहता येतं. आमच्या स्मृतीस्थळामध्ये प्रसंग येतो. आमच्या आचार्यश्रींच्या म्हणजे नागदेव आचार्यांच्या निधनानंतर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव महेश्वर पंडित आचार्यश्रींचं धन मागण्याकरता परमार्गाकडे येतात. आणि मग परमार्गात आल्यानंतर त्यावेळेला जयतपत्र घेण्यासाठी, आता जसं कोर्ट कचेरी जवळच आहे, प्रत्येक शहरात आहे, तालुक्यात आहे, जिल्ह्यात आहे, गावातही आता पोलीस चौकी आहे, त्यावेळेला राहेर नांदेडला जावं लागत होतं. कारण निंबा या ठिकाणी आपला आश्रम होता. मग आता राहेर नांदेडला जयतपत्र घेण्यासाठी जायचं, तर महेश्वर पंडितांसोबत माईदेव पंडित नावाचे एक साधक गेले. तर माईदेव पंडित जो येथीचा तो अपोला, आणि हे तर नागदेवाचार्यांचे पुत्र आहेत ना हो. माईदेव पंडित भिक्षा करून यायचे. आपल्या भिक्षेमधलं भिक्षांना त्या महेश्वर पंडितांना वाढायचे, त्यांची पट्टी टाकायचे, त्यांचे हातपाय दाबून द्यायचे, त्यांची सेवा करायचे. विचार करा, त्यावेळेला महेश्वर पंडित म्हणतात, मी विष होऊनही प्रवर्तलो आणि तुम्ही अमृत होऊनही प्रवर्तलाती. म्हणजे ते शत्रू भावनेने आले होते, वैर भावनेने आले होते, तरीही माईदेव पंडितांनी त्यांची आतृत्व भावे सेवा केली. आता चंदनाच्या झाडाचा सुगंध, त्याची अनुभूती सर्वांनाच येते, संन्याशालाही येते आणि दरोडेखोरालाही येते. आता संन्यासी जो आहे तो चंदनाचा म्हणजे जो साधू आहे, साधू म्हणजे काय, ज्याने वस्त्र परिधान केलं तोच नाही, ज्याने 6 आधू म्हणजे राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर यांच्यावर ताबा मिळवला, तो प्रत्येक पुरुष, प्रत्येक जीव, प्रत्येक स्त्री पण पुरुषच आहे. कारण माझ्या देवाच्या श्रीमुखातला शब्द आहे, पुरुषा होऊन तुम्ही वर्तन करा. आमच्या सस्याला देव महात्मे म्हणताय, म्हणजे तो महात्मा आहे जो या षटकोनाच्या पलीकडे गेला. तर जो संन्यासी आहे तो काय करतो? चंदनाचं लाकूड खरेदी करतो, विकत घेतो. कशासाठी? ते चंदन उगाळून देवाला लावण्यासाठी.
आणि दरोडेखोर चंदनाच्या झाडाची चोरी करतो, अष्टभोग चोरी करून ते विकतो अष्टभोग भोगण्यासाठी. म्हणून चंदनाचं झाड असं म्हणतं की नाही बाबा, हा कपटी आहे, याला मी माझा सुगंध देणार नाही, असं म्हणतं नाही म्हणत. हा धर्मवान आहे, मग मी याच्यावर सुगंधाचे उधळण करेल, असं म्हणतं का? तर नाही म्हणत. जसं ते चंदनाचं झाड समानतेने वावरतं, त्याच्या अवतीभोवती असणारा वृक्ष वेलींनाही ते सुगंधित करतं. या चंदनाची शीतलता, शांतता आपल्या अंतकरणामध्ये, सुगंधता अंतकरणामध्ये येण्यासाठी आपल्याला त्रिगुणांचा समन्वय साधावा लागेल. 5000 वर्षांपूर्वी माझ्या देवाने श्रीमद भगवद्गीता निरूपण केली आणि त्यावेळेला गुणत्रय विभाग योग सांगितला. त्यावेळेला आता बऱ्याचदा असं होतं, तेव्हाचा काळ वेगळा होता, आत्ताचा काळ वेगळा होता. तेव्हा तशी परिस्थिती जमत होतं, आत्ता जमत नाही. आता का नाही जमत? आताही जमेल. आत्ताचेच एक विद्वान आहेत, ते म्हणतात आत्ताच्या या कालखंडामध्ये 21वे शतक आहे, भ्रमणध्वनीचा काळ आहे. या भ्रमणध्वनीच्या काळामध्ये विविध प्रलोभनं आहेत, मनाला भुरळ पाडणारे देखावे आहेत, दिशा भरकटवणारे मार्ग आहेत. मग अशा वेळेला तुम्ही काय करावं, कसं जगावं, कसं वागावं, कसं बोलावं, कुणाच्या सोबतीत राहावं, याविषयी एक विचारवंत म्हणतात, सत्वेषु मैत्री गुणेषु प्रमोदम क्लिष्टेषु जीवेषु कृपा परत्वम माध्यस्थ भावं विपरीत वृत्तो सदा ममात्मा विदधातु देव. म्हणजे जे सत्वस्थ प्रकृतीचे आहेत त्यांच्याशी मैत्री करावी. आता सत्वस्थ प्रकृतीचे म्हणजे ज्यांचे ज्ञान व सुखामध्ये आसक्ती नाही, ज्यांच्या सहवासात गेल्यानंतर आपल्याला छान वाटतं, सकारात्मकतेची अनुभूती येते, यथार्थ ज्ञानाची जाणीव होते, अशांच्या संगतीत राहावं. आमचे देव नाही का चक्रवाक पक्षाच्या प्रसंगावरून म्हणतात, जे तुमच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत, ज्ञानी आहेत, विरक्त प्रवृत्तीचे आहेत, अशांच्या सोबतीत राहा. गुणेषु प्रमोदम म्हणजे जे गुणवान आहेत त्यांच्या सहवासात राहण्याचा आनंद साजरा करा. आता तुम्ही म्हणाल, मगासपासून सांगताय की गुणांच्या वेगळं व्हा आणि इथे तर गुणवान मनुष्याच्या संगतीत राहा असं म्हणतात. गुणवान म्हणजे जो गुणांच्या अधीन नाही, ज्याने गुणांना जिंकलेलं आहे, अशा पुरुषाच्या सहवासात राहण्याचा आनंद साजरा करा. ज्यावेळेला तुम्ही त्रयगुणांचा सत्व रज तम त्याचा समन्वय कसा साधतात, कसा साधला जावा हे आपण आतापर्यंत ऐकवतात, कारण आमच्या पूर्वजांनी तो साधलाय. साधतात तेव्हा तो मनुष्य गुणवान म्हणविला जातो आणि आपोआप तुम्हाला त्याच्या सहवासात गेला की आपोआप आनंद वाटतो. तुमचा सुख, तुम्हाला तुम्ही दुःखात जरी असाल ना तरी तुम्हाला सुख वाटायला लागतं. एखाद्याची धर्म वार्ता पण सत्वाला देत नाही, भाष्यकार म्हणतात, पण एखाद्याची अन्य वार्ता सुद्धा सत्वाला देते. गुणेषु प्रमोदम. मग आता हे गुणवान असण्याकरता तुम्हाला काय करावं लागेल? वेळ आहे ना? तुम्हाला तुमचं व्यक्तित्व सुधारावं लागेल आणि व्यक्तित्व सुधारेल तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व साकारेल. कारण व्यक्तिमत्व म्हणजे काय? एक गुण संघात आहे, गुणांचा संघात आहे, गुणांचा एकवटा आहे तुमचं व्यक्तिमत्व. मग काय ती फक्त गुणांची बेरीज आहे का? तर नाही. समाजाला प्रभावित करणाऱ्या विविध गुणधर्मातून एकत्र आल्यानंतर जे तुमचं शिल्प, तुमच्या प्रतिभेचं शिल्प साकारलं जातं त्याला व्यक्तिमत्व असं म्हणतात. तसं पाहता ज्या साधनदात्याने ही सृष्टी निर्माण केली, या सृष्टीतील प्रत्येक जडचेतन वस्तू आपल्याला काही ना काही शिकवत असते. हे सर्वजण बसणार आहेत का? हा का? तुम्ही बसून घ्या ना जर बसणार असाल तर. विकास त्या ठिकाणी लोक त्यांना बसायला सांगा, पुढे येऊन बसून. उभे नका राहू, कोणी उभे राहू नका, कृपया सर्वांनी बसून घ्यायचं. तुमच्या पायांमध्ये चपला असतील ना तर मग त्या काढाल.
की दोन चपला काढून इकडे बसणार. सृष्टीतील प्रत्येक वस्तू, प्रत्येक निसर्ग हा आपल्याला काही ना काही शिकवत असतो, पण आपण आपला दृष्टिकोन बदलायला तयार होत नाही, आपण तिकडे पाहत नाही. आमचे भास्कर भट्ट बोरीकर उद्धव गीतेत म्हणतात, काही भवरासी कमळी, काही मानिले हातातळी, की कोकिळा रसाळनेसी देखिले. म्हणजे भ्रमरांनी, भ्रमर म्हणजे मुंगी, भ्रमरांनी आपला मकरंद चाखावा याकरिता कमळ वृक्ष म्हणजे कमळाची फुलं, वृक्ष नाही, कमळाची पुष्प, कमळाची फुलं, ते काय भ्रमरांना लाच देतात का? म्हणजे काही देतात का वस्तू की नाही, तुम्ही या, आता मी माझ्या पाकळ्या विकसित करत आहे आणि माझ्या सुगंधाची अनुभूती घ्या, असं कमळ पुष्प म्हणतात का? नाही म्हणत. किंवा आता आंब्याची झाडं, वसंत ऋतू, ते कोकिळेला असं म्हणतात का की नाही, आता वसंत ऋतू म्हणतो मी येत आहे, आंबा म्हणतो आता मला मोहर येतोय आणि तू ये कुहू कुहू कर, असं होतं का? असं होत नाही. भाष्यकार म्हणतात, गुण तो वात वेरी गिवसावा. म्हणजे कमळाच्या पाकळ्या विकसित झाल्या की आपोआप भ्रमर त्या ठिकाणी येऊन मकरंद चाखतात, पाकळ्या मिटायच्या बाहेर निघून जातात. वसंत ऋतू आला, आंब्याच्या झाडाला मोहर आला की कोकिळा तिथे जाऊन बसते, कुहू कुहू करते. म्हणजे तुम्हाला जसं गुणवान व्हायला हवं तसं गुण ग्राहकताही तुमच्या ठिकाणी यायला हवी, गुण शोधता यायला हवा. आता मौखिक याने आहे, प्रमाण आहे की नाही सांगता नाही येणार, परंतु दुर्योधन आणि अर्जुन, या दुर्योधन आणि अर्जुनाला श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, दुर्योधन आणि युधिष्ठिर, दुर्योधनाला म्हणतात की जा बाबा, संपूर्ण विश्वामध्ये चक्कर टाकून ये आणि एक तरी चांगला माणूस शोधून आण. आणि युधिष्ठिराला सांगतात, तूही संपूर्ण पृथ्वीचं भ्रमण कर आणि एक तरी वाईट माणूस शोधून आण. दुर्योधन पूर्ण पृथ्वीची भ्रमंती करतो, तिन्ही लोकांमध्ये जातो, पण दुर्योधनाला एकही चांगला माणूस सापडत नाही. दोघही सोबतच गेलेले असतात. युधिष्ठिरही संपूर्ण पृथ्वी फिरतो, पण युधिष्ठिराला एकही वाईट माणूस सापडत नाही. हे कशामुळं? तुमचा दृष्टिकोन, जशी दृष्टी तशी सृष्टी. म्हणून गुण तो वात वेरी गिवसावा. आणि या मग त्रयगुणांचा समन्वय साधण्यासाठी, गुण ग्राहकता आपल्याकडे येण्यासाठी तुम्हाला अलिप्त व्हावं लागेल. आणि ते अलिप्त कशासारखं व्हावं लागेल? तर अगदी वाऱ्यासारखं. या वाऱ्याबद्दल विद्वान म्हणतात, वायुविंदे चराचरी, पर्याश्रो कविची न धरी, निराशया तया परी इति व्हावे. म्हणजे हा जो वारा आहे हा चराचरामध्ये हिंडतो, चराचरामध्ये फिरतो. कधी पाहिले का तुम्ही की वारा या ठिकाणी थांबलाय? तो कधीच कुठलाच आश्रय घेत नाही. आपण अगदी त्या वाऱ्यासारखा मुक्त विहार करावा, प्रलोभनामध्ये न गुंतता. मुक्तपणे आपण जेव्हा विहार करू त्याच वेळेला या त्रयगुणांचा समन्वय आपल्याला साधता येईल. आणि मग हे 21वं जे शतक आहे, जे मनाला भुरळ घालणारं आहे, प्रलोभन देणारं आहे, या प्रलोभन देणाऱ्या शतकामध्येही आपलं मन आपल्या ताब्यात राहील. आता 21वं शतकच काय प्रलोभन दाखवणार आहे का हो? 13व्या शतकातली घटना आहे, स्मृतीस्थळ 13व-14व शतक आहे. आमचे केशराज बास, या केशराज बासांच्या सौंदर्याला वेधून एका सावकाराची किशोरवयीन कन्या रजवासनेने केशराज बासांच्या मांडीवर येऊन बसते. तीच कन्या ज्या वेळेला केशराज बास कडक वैराग्य आचरण करतात, तेव्हा भणंगा म्हणजे भिकारी म्हणून केशराज बासांच्या अंगावर थुंकते. जिंकलं की नाही त्यांनी त्रिगुणांना? ते सौंदर्यवान होते, रजगुणाचा प्रभाव होता, ती कन्या आली, त्यांनी त्यांचं सौंदर्य लोपलं, सत्वस्थ प्रकृतीचे झाले, विरक्त प्रकृतीचे झाले. तीच कन्या त्यांचा अवतार पाहून भणंगा भिकारी म्हणून त्यांच्या अंगावर थुंकते. याच केशराज बासांविषयी त्यांची पत्नी म्हणते की आता हे योगी झाले असे, याचे माझं पाप लागत असे. आमचे आचार्य म्हणतात, अर्धांगिने योगी म्हणावे असा पती तू एकला भला, काय जरूरत त्या धर्मपीठाच्या दाखल्याची सांग तुला. याच केशराज बासांनी 3000 ओव्यांचा मूर्ती प्रकाश ग्रंथ लिहिला.
आणि मूर्ती प्रकाश ग्रंथ लिहिला तो रजगुण असल्यामुळेच. कारण त्या मूर्ती प्रकाश मध्ये 1000 ओव्या हा 2 अधरांचा म्हणजे 2 ओठांचा संवादावर आहे. आणि 2 ओठांच्या संवादाला केशराज भासांनी कृपाशक्ती व करुणाशक्तीच्या संवादात परिवर्तित केले. जवळजवळ 976 म्हणजे 1000 ओव्या या मूर्ती प्रकाश मध्ये ज्या श्रीमूर्तीला केशराज भासांनी पाहिलेलं नाही, ते ईश्वर अवताराच्या सन्निधानात नव्हते, आचार्य श्रींच्या सन्निधानात होते, अशा श्रीमूर्तीच्या वर्णावर 3005 ओव्या आलेल्या त्या रजगुणामुळेच. म्हणजे जे अध आहे ते तुम्हाला ऊर्ध्व करता यायला हवं. कारण उपासना आणि वासना या दोनही गोष्टींसाठी तुम्हाला त्रिगुणच लागतात. व्यक्त जो परमेश्वर अवतार व्यक्त होतो, व्यक्त श्रीमूर्ती जवळ सुद्धा त्रिगुण आहे, त्रिगुणांचा रहावा आहे. व्यक्त परमेश्वराकडे सत्वगुण आहे, म्हणून परमेश्वर या जीवाचे दोष उपसहण्यात घालतात, म्हणजे दोष पोटात घालतात. या श्री व्यक्त परमेश्वराकडे रजगुण आहे, म्हणून हा परमेश्वर या जीवाला प्रेमाचं दातृत्व करतो. आणि तमगुण आहे, गुणाचं कार्य आहे, म्हणून परमेश्वर जीवावर उदास होतात. अनुकूल प्रतिकूल उदासीनतेचा स्वीकार माझ्या देवाने केला होता, तो या त्रैगुणांमुळेच. समन्वय साधता येतो. आमच्या आचार्यश्रींनी नाही का साधला. जेव्हा नागदेव आचार्यांना सर्वज्ञ श्री चक्रधरांनी आपल्या सन्निधानाबाहेर काढलं, त्यावेळेला आचार्य श्री दादोस अनिष्ट घर अविद्या मग तिकडं न जाता कुठे गेले, श्री प्रभू बाबांच्या सन्निधानात गेले. आणि म्हणूनच माझ्या देवाने आश्वासन दिलं की नागदेवाचार्यांच्या मुखातून जे पण निघेल तो शब्द यथार्थ ठरेल. त्रिगुणांवर समतोल राखला, समन्वय साधला, म्हणून हे शक्य झालं. स्मरणाला स्फुरणाची उंची चढते. स्मृतीपेक्षा बुद्धी श्रेष्ठ व बुद्धीपेक्षा स्फूर्ती. तुमच्या स्मरणाला स्फुरणाची उंची चढली की मग तुमच्या मनाची एकाग्रता साधते. आणि मग मनाची एकाग्रता साधली की तुमच्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश लखलखतो. तुमच्या अवतीभोवती मांगल्य दरवळतं, पवित्रतेचा सुगंध दरवळतो, मांगल्याची पहाट होते. मनाची स्वस्थता हीच परमार्थाची पहाट आहे. आणि ही परमार्थाची पहाट आपल्या जीवनामध्ये येण्याकरिता सत्व रज तम या त्रिगुणांचा समन्वय साधायला माझा साधनदाता श्रीकृष्ण भगवंत अवतार हे 5 अवतार आम्हाला हा समन्वय साधायला शिकवतात. माझ्यासह आपण सर्वांमध्ये या त्रिगुणांचा समन्वय साधण्याची शक्ती येवो अशी मी माझ्या साधनदात्याला प्रार्थना करते. व सादर केलेली वाकपुष्पार्चन सेवा माझ्या देहाच्या आजी ज्यांचं 3 दिवसांपूर्वी निधन झालं त्या अक्काच्या पवित्र स्मृतीत समर्पित करते व माझ्या चिंतनाला इथे विराम देते. जय श्री चक्रधर, जय महानुभाव. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्रीमद भगवद्गीता आणि त्यामधील सार अगदी नदी प्रवाहाप्रमाणे आहे. नदी जशी वाहत राहते त्याप्रमाणे आपण श्रीमद भगवद्गीतेमधील विचारांची